नमस्कार। हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय झाल्यामुळे सध्या तिथे मुसळधार पाऊस सुरू आहे। इथलं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने आज मंगळवारी चेन्नईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। पुढे 24 तास धोक्याचे सांगितलेले आहे। काय त्याचा परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्राला त्याचा काही फटका बसणार का, महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात पाऊस पडू शकतो याबाबत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। गेल्या 24 तासांपासून तामिळनाडू राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि पुढील काही दिवसांमध्ये ही स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता हवामान विभागाने इथे वर्तवलेली आहे। त्याचं कारण काय? बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठी हवामान प्रणाली तयार होत आहे। IMDच्या ताज्या अंदाजानुसार मलाक्का समुद्रधुनीवरील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील 48 तासामध्ये ही प्रणाली दक्षिण बंगालच्या उपसागरावर म्हणजे चक्रीवादळात सायक्लोन हे आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे। जर हे चक्रीवादळ अंदमान नुसार जर तयार झालं, अंदाजानुसार ज्या तिथल्या बातम्या येत आहेत त्याला सेन्योर असं नाव दिलं जाईल। त्याचा अर्थ सिंह आहे आणि हे नाव संयुक्त अरब अमिराती UAE ने सुचवलेलं आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हे चक्रीवादळ चेन्नई किनाऱ्याजवळ पोहोचू शकतं। तामिळनाडूसाठी पावसाचा अलर्ट आधीच दिलेला आहे। आता आपण पाहूयात की जिल्हानिहाय गंभीर इशारे कुठे देण्यात आले। या चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे तामिळनाडूतील किनारी आणि दक्षिण जिल्ह्यातील अनेक भागात अलर्ट जारी करण्यात आले आहे। ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी देण्यात आलेला आहे। तेनकासी आणि तिरुनेलवेली या जिल्ह्यांसाठी विशेषतः डोंगराळ प्रदेशामध्ये अतिमुसळधार म्हणजेच एक्स्ट्रीमली हेवी रेन पडण्याची शक्यता इथे हवामान विभागाने दिली आहे आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। आज 25 नोव्हेंबरला कन्याकुमारी, तिरुनेलवेली आणि थुथुकुडी येथे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। 28 नोव्हेंबर रोजी तंजावर आणि तिरुवरूर आणि नागापट्टिनम या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे। 29 नोव्हेंबरला चक्रीवादळ किनाऱ्याजवळ येत असल्यानं उत्तर किनारपट्टीच्या 7 जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आली आहे। जवळजवळ पाहतोय दक्षिणेतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं आवाहन करण्यात आलं। आता इथे काही इशारे देण्यात आलेले आहे। प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे। संवेदनशील आणि सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहावं असं सांगण्यात आलेलं आहे। जिल्हा अधिकाऱ्यांच्या या संदर्भातल्या सूचना आहेत ज्याचं तात्काळ पालन करावं असंही सांगण्यात आलं आहे। अनावश्यक प्रवास टाळावा आणि पाणी साचलेल्या भागामधून जाऊ नये, तिथे दूर राहावे त्यापासून असंही सांगितलं। चक्रीवादळ मजबूत होत असल्यानं जोरदार वाऱ्यासाठी देखील तयार राहावं असंही सांगण्यात आलं आहे। चेन्नईमध्ये हवामानाचा अंदाज असा सांगतो की 5-7 दिवसाचं जे पूर्वानुमान आहे त्यानुसार चेन्नई शहरासाठी पुढील काही दिवसांचा अंदाज असा आहे की 25 ते 28 नोव्हेंबर हलक्या पावसासह अंशतः ढगाळ वातावरण इथे राहील। 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चक्रीवादळ किनाऱ्याजवळ येत असल्यानं शहरात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। आता हवामानासंदर्भातले काही अपडेट्स सातत्यानं याबाबत दिले जात आहेत। IMD कडून तिथल्या लोकांना देखील सूचना केल्या जात आहेत। प्रशासनाकडून देखील याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि प्रशासनासोबत संपर्कात राहावं आणि सुरक्षित राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तुम्ही देखील याबाबत सतर्क राहा आणि याबाबत महाराष्ट्रामध्ये देखील काही फटका बसतो का तेही हवामान विभागाकडून येत्या काळात सांगण्यात येणार आहे। त्यामुळे या अधिक अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातला तुम्हाला काही महत्त्वाचा मुद्दा सुचवायचा असेल तर कमेंट करायला विसरू नका।